7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई केली आहे। नागपूरमध्ये काही भागात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडल्या। 3 शाळांमध्ये बचाव मोहीम राबवून सर्व मुलांना बाहेर काढावं लागलं। मात्र प्रशासनानं अतिशय चांगलं काम केलं, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते नागपूरमध्ये बातमीदारांशी बोलत होते। सध्या पावसाचा प्रकार चिंताजनक झाला आहे। एका दिवसात महिन्याभराचा पाऊस पडण्याच्या घटना घडत आहेत। याचा अभ्यास भविष्याच्या दृष्टीने होण्याची गरज आहे, असं ते म्हणाले। काल जवळपास 186 मिलीमीटर पाऊस हा एका दिवसामध्ये नागपूरमध्ये पडला, पण त्यातलाही जवळपास 110 मिलीमीटर पाऊस हा 1 ते सव्वा तासाच्या अंतरात पडला। त्यामुळे अनप्रेसिडेंटेड अशा पद्धतीचा हा पाऊस होता। प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं। काही ठिकाणी बोटी वापरल्या, काही ठिकाणी रोप वापरले आणि जे काही रेस्क्यू करायचं होतं ते अतिशय वेगाने सगळ्यांना रेस्क्यू केलं। तर 15 दिवसाचा महिन्याभराचा पाऊस हा एका दिवसात येऊन राहिलेला आणि त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टीम्स देखील त्या ठिकाणी इतक्या प्रभावी नाहीत की ज्या महिन्याभराचा पाऊस जर 1 दिवसात आणि 1.5 दिवसात आला तर त्यातनं अनेक फ्लॅश फ्लड जे आहेत ते तयार होत आहेत। त्यामुळे याचाही थोडा विचार हा भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल। सातारा जिल्ह्यात